श्री स्वामी समर्थ. आज तू जिथं आहेस तिथं असणं हे काही अपघात नाही. ज्या प्रत्येक क्षणात तू तुझं स्वप्न उराशी बाळगत राहिलास, प्रत्येक वेळी संकटांसमोर झुकून न जाता उभा राहिलास, त्या प्रत्येक क्षणाची साक्ष आहे की वेळ आली आहे. तू ज्यासाठी प्रार्थना केलीस, ज्या गोष्टींसाठी तडफडलास, त्या आत्ता तुला जवळून हाक मारत आहेत. कारण परमेश्वराचं गणित कधी उशीर करत नाही. तो फक्त तुझ्या सज्जतेची वाट पाहतो. आणि आता स्वप्न पूर्ण होण्याच्या त्या शुभ वेळेची दारं उघडू लागली आहेत. कधी काळी वाटायचं की आकाश खूप दूर आहे आणि उंच उडायचं स्वप्न हसवणारं आहे. पण आता वेळ आहे त्या पंखांना आकाश दाखवण्याची. कारण जेव्हा अंतःकरणात प्रामाणिक इच्छेचा उदय होतो, तेव्हा पूर्ण ब्रह्मांड ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हलायला लागतं. हीच ती वेळ आहे ज्या क्षणी सृष्टी आपलं काम करत असते आणि आपण त्या लाटेवर विश्वासाने स्वार व्हावं लागतं. तुला वाटलं असेल की तुला फार उशीर झाला आहे, पण देवाच्या घड्याळात उशीर नावाची संज्ञा नाही. तो जेव्हा काही ठरवतो तेव्हा वेळेचं गणित स्वतः त्याच्यासाठी वाकवत जातं. म्हणूनच आज जरी तुझं स्वप्न दूर वाटत असलं तरी ते तुला गवसण्याच्या उंबरठ्यावर आहे. फक्त विश्वासाची दारं उघडून ठेव. कधी कधी आयुष्य एका विशिष्ट क्षणासाठी थांबलेलं असतं आणि आपण समजतच नाही की तो क्षण आपल्याच दिशेने येतो आहे. हेच ते क्षण आहेत जेव्हा परमेश्वर म्हणतो, आता तुमची चांगली वेळ आली आहे. आणि हे ऐकण्यासाठी मन शांत आणि आत्मा सजग ठेवावा लागतो. कारण जेव्हा वेळ येते तेव्हा ती आवाज न करता येते, पण परिणाम मात्र पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. जी स्वप्न तू रात्र रात्र डोळ्यात साठवलीस आणि जी सकाळी उठल्यावरही विसरलास नाहीस, ती आता फळ देण्यासाठी तयार आहेत. कारण काही गोष्टी वेळेच्या गर्भात तयार होत असतात. त्यांना फक्त तुझ्या धैर्याच्या आभाळाखाली परिपूर्ण होण्यासाठी जागा लागते. आणि ती जागा तू निर्माण केली आहेस तुझ्या विश्वासाने, तुझ्या समर्पणाने आणि तुझ्या न थांबणाऱ्या प्रयत्नांनी. दिसत असलेली शांतता ही कधी कधी उभ्या असलेल्या वादळाची तयारी असते. जशी शेतीतल्या मातीखाली बीज पेरल्यानंतर काही काळ काहीच घडत नाही, पण त्याखाली एक नवी सृष्टी तयार होत असते, तशीच तुझी ही तयारी झाली आहे. आता अंकुर फुटायचं बाकी आहे आणि ती वेळ आली आहे. तू जिथं थांबलास तिथूनच नवी सुरुवात होऊ शकते. कारण ब्रह्मांडात एकही गोष्ट व्यर्थ जात नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक प्रयत्नाला आणि प्रत्येक अपयशाला ईश्वराने गाठलेला आहे. आणि आता तोच परमेश्वर त्या सगळ्याचं उत्तर पूर्णत्वाच्या रूपात देण्याच्या तयारीत आहे. कधी कधी वाटतं आपण खूप लांब आलो आहोत, पण तरीही मनात एक पोकळी आहे. कारण अजून स्वप्न पूर्ण झालेलं नाही. पण लक्षात ठेव, प्रत्येक पावलाचं काही ना काही कारण असतं. ज्या वाटा तू चाललायस त्या तुला तयार करत होत्या. आणि आता तू त्या स्थितीत आहेस जिथून तुला मागे नाही तर वर बघायचं आहे. कारण वेळ आली आहे तुझं डोकं उंच ठेवण्याची आणि स्वतःवर अभिमान बाळगण्याची. मनात विश्वास असेल ना, तर जगातली कोणतीही शक्ती तुला थांबवू शकत नाही. कितीही अडथळे आले, कितीही लोक दूर गेली, कितीही स्वप्न मोडली, पण जर तुझ्यात मी पुन्हा उभा राहीन अशी भावना शिल्लक असेल, तर सृष्टी तुझ्या पाठीशी उभी राहते. कारण ती भावना म्हणजेच तुझं खरं सामर्थ्य आहे. खूपदा आपण वाट पाहतो की एखादा चमत्कार घडेल, पण खरी चमत्कार म्हणजे जेव्हा तुझं अंतःकरण म्हणतं मला आता थांबायचं नाही आणि तू त्या आवाजाचा आदर करतोस. चमत्कार हे बाहेरून येत नाहीत, ते आतून तयार होतात. तुझ्या निश्चयातून, तुझ्या श्रद्धेतून. तुझं स्वप्न जर खरंच तुझं असेल तर ते तुला कधीही सोडणार नाही. ते तुझ्या विचारांत राहील, तुझ्या श्वासांत मिसळलेलं असेल आणि प्रत्येक कठीण क्षणात तुला आठवत राहील की मी इथे थांबण्यासाठी नाही आलो. अशा वेळेस तुला फक्त एकच गोष्ट करायची असते, पुढे चालत राहायचं. जी वेळ वाट पाहून गेली असं वाटतं, तीच वेळ आता परत येते आहे. पण यावेळी ती रिकामी नाही, तर आशीर्वादांनी भरलेली आहे. आणि त्या आशीर्वादांना तू पात्र आहेस, कारण तू हार मानली नाहीस. आणि जे लोक हार मानत नाहीत त्यांच्यासाठी वेळ एक दिवस झुकते. कधी कधी आयुष्य अशी जागा घेऊन येतं जिथं वाटतं की सगळं काही थांबलंय, पण वास्तवात तिथंच एक नवीन दिशा जन्म घेते. जेव्हा सर्व बाजूनी अंधार असतो तेव्हाच आपल्या आतून प्रकाश फुलायला सुरुवात होते. आणि हा प्रकाश कुठून येतो माहिती आहे? आपल्या धैर्यातून, आपल्या संयमातून आणि त्या निशब्द श्रद्धेतून, जी आपण कोणालाही न दाखवता मनात जपलेली असते. तू जेव्हा दिवसभर थकून मोडून गप्प बसतोस तेव्हा सृष्टीला माहीत असतं की हा शांतपणा म्हणजे हार नाही, ही तयारी आहे.
ज्या क्षणी तू स्वतःशी प्रामाणिक होतोस त्याच क्षणी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होते. कारण देव कोणाच्या आवाजावर नाही तर मनाच्या स्पंदनावर उत्तर देतो. एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढा संघर्ष मोठा तेवढाच विजय मोठा, आणि जेवढा उशीर वाटतोय तेवढी साजरी भेट मिळणार आहे. कारण स्वप्न उगाचच विलंब करत नाहीत, ती तयार होत असतात. आणि तुझ्यासाठी, खास तुझ्यासाठी वेळ जशी पुढे सरकते तसंच त्या स्वप्नाचं रूप उलगडत जातं. आणि एक दिवस जे अशक्य वाटतं तेच आपल्या पायाशी येऊन बसतं. तुझी श्रद्धा जर खऱ्या अर्थानं खोलवर रुजलेली असेल तर तुला तुझं भाग्य बदलायला कोणी थांबवू शकत नाही. लोक काय बोलतील, किती वेळ लागेल, अडथळे किती येतील, या गोष्टींचा तुला विचार करायची गरज नाही. तुला फक्त चालत राहायचंय. पावलागणिक ही सृष्टी तुझ्या बाजूने फिरते आहे, कारण देव तुझ्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. जास्त वेळ लागतो फक्त त्याला सिद्ध करायला की तू त्यासाठी सज्ज आहेस. कधी कधी आपल्याला वाटतं आपल्याला जे हवं होतं ते मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. पण आपण विसरतो की आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही, ते आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी देतं. ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्या काही वेळेस आपली सुरक्षा असते. स्वामी समर्थ प्रत्येक प्रसंगात एक संकेत देतात, थांब, तू अजून तयार नाहीस पण मी आहे. आणि ही भावना पुरेशी असते मनाला शांत ठेवण्यासाठी. आयुष्य इतकं सोपं असतं की आपण जे मागतो ते लगेच मिळावं, पण ते इतकं खोल आणि अद्भुतही असतं की आपल्याला जे हवंय त्यापेक्षा खूप काही मिळवून देण्यासाठी ते उशीर करतं. स्वामींनी एक गोष्ट खूप वेळा सांगितली, सांभाळून माग, कारण मी तुला पूर्ण देईन. आणि खरंच कधी कधी जे आपण मागतो ते आपण विसरतो, पण तेच आपल्याला मिळालं की डोळ्यात अश्रू येतात. तुझं स्वप्न अजून जगतंय, ते तसंच आहे, फक्त थोडं शांत झालंय, थोडं थांबलंय. पण जेव्हा काळ पूर्णपणे फिरतो तेव्हा हेच स्वप्न नव्याने बहरतं. जे लोक हसले, जे नकारले, जे सोडून गेले तेच तुझ्या यशाच्या साक्षीदार ठरतात. म्हणून आता थांबू नकोस, ही वेळ तुझ्या संकल्पाची आहे. तू जितका पुढे जाशील तितकी वाट स्पष्ट होईल. स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली की अवकाश थांबत नाही, वेळ सुद्धा झुकते. पण त्यासाठी मनाशी घट्ट ठरवलेलं पाहिजे की हे माझं आहे आणि ते मी मिळवणारच. तेव्हा युनिवर्स सुद्धा तुझ्या शब्दांना गंभीरतेने ऐकतं. आपले शब्द म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं, आणि जेव्हा मन अटूट असतं तेव्हा त्याचं प्रतिबिंबही अढळ होतं. तू कधी थांबू नकोस. कितीही वाट उंच असली तरी चालत राहणाऱ्याला शिखर गाठता येतं. आजचा त्रास उद्याचं यश ठरू शकतो जर तू हार मानली नाहीस तर. स्वामी समर्थांचा संदेश इथंच खोल अर्थ सांगतो, जे तुझं आहे ते तुला मिळणारच. फक्त थांबू नकोस, कारण प्रत्येक अंधारासोबत एक पहाट ठरलेली असते आणि ती पहाट तुझ्या नावाने लिहिलेली आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं श्रम वाया जात आहे, पण श्रम कधी वाया जात नाही, ते साठत जातात. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचं फळ असा वर्षाव बनून आपल्यावर बरसतो की आपण विसरून जातो की आपण कधी दुःख भोगलं होतं. हाच क्षण असतो जेव्हा नशिबाचं चक्र आपल्यासाठी फिरायला लागतं. आणि स्वामी याच वेळेची प्रतीक्षा करतात जेव्हा तू मनाने थकला असतोस पण आतून अजून विश्वासाने उभा असतोस. 1000 वेळा पडून उठणं हे यशाचं बीज असतं, कारण दरवेळी उठल्यावर तू पुन्हा नव्यानं विश्वासात भर घातलेली असतेस. आणि हेच बळ तुला त्या क्षणापर्यंत नेतं जेव्हा आकाश पण तुला अडवू शकत नाही. जेव्हा आशीर्वाद गवसतात तेव्हा ते आवाज करत नाहीत, ते हळूवारपणे आयुष्य बदलतात. स्वप्नांच्या पूर्णतेसाठी फक्त कृती नाही तर शुद्ध भाव, प्रामाणिक हेतू आणि शांत संयम लागतो. हे त्रिकुटस म्हणजेच त्या दाराची चावी आहे जिथं सगळी उत्तरं तुझी वाट पाहत आहेत. हे लक्षात ठेव, कोणतंही स्वप्न असं नाही जे पूर्ण होऊ शकत नाही, आणि कोणतीही वाट असं नाही जिथं स्वामी चालून येत नाहीत. ज्यावेळी मनातून पूर्ण श्रद्धेनं एखादी गोष्ट मागितली जाते त्यावेळी सृष्टी तिच्या प्रत्येक शक्यतेसह तुझ्यासाठी हलायला लागते. पण त्या मागणीसोबत एक शांत विश्वास असायला हवा की हे होणारच. हेच स्वामी समजवतात. त्यांचा संदेश स्पष्ट आहे, जे काही तुझं असणार आहे ते तुला अटळपणे मिळणारच आहे. पण ते देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तुझ्या मनाची तयारी, तुझं धैर्य आणि तुझं संयम ह्या 3 गोष्टी परीक्षेला घेतल्या जातात. तभी वाटतं की सगळं थांबलं आहे, प्रगतीही शांत झाल्यासारखी वाटते. पण वास्तवात सृष्टी एकही क्षण थांबत नाही, ती नेहमी गतीत असते, फक्त कधी ती गती आपल्याला जाणवत नाही.
अगदी तसंच आपलं आयुष्यही चालत असतं, पण बऱ्याचदा आपल्याला तेच वाटतं की काहीच पुढे सरकत नाही. पण लक्षात ठेव, जेव्हा झाडामध्ये मूळ खोल जातं तेव्हा वरचं काहीच दिसत नाही, पण एक दिवस तेच झाड फळांनी डवरलेलं दिसतं. यशाचं फळ नेहमीच एकट्याने चाखायचं नसतं, त्यात त्या वाटेवर चालणाऱ्यांचंही सामर्थ्य असतं. म्हणूनच तुझ्या मनातील स्वप्न जप. ते तुला हसवतील, रडवतील, थकवतील, पण अखेर तुला पूर्ण साकार झालेलं बघून तुला आंतरिक समाधान देतील. स्वामी सांगतात की संकल्पाची शक्ती म्हणजे ब्रह्मांडाला दिशा देणारी प्रेरणा आहे. तू जसं ठरवशील तसं सृष्टी तुला घेऊन जाईल. मग तुला कितीही अडथळे वाटले तरी त्या अडथळ्यांना महत्त्व देण्यापेक्षा स्वतःच्या विचारांना बळकटी दे. कारण अडथळे फक्त शरीराला थांबवू शकतात, मनाच्या शक्तीला कोणीच अडवू शकत नाही. आणि मन जर शांत, सकारात्मक आणि दृढ राहिलं तर कोणतीही वेळ अंधाराची वाटत नाही. कधी वाटतं की दुसऱ्यांचं आयुष्य झपाट्याने पुढे जातंय आणि आपण मागे पडलोय, पण प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. काहींना फळ लवकर मिळतं, काहींना जरा वेळ लागतो, पण ते फळ मिळतं मात्र खात्रीने. आणि याच वेळेत आपल्याला मिळतो एक अमूल्य अनुभव, संयम. कारण संयमाने सजलेली व्यक्ती कोणतीही परिस्थिती सहज पार करू शकते आणि ते संयमच एक दिवस तिला यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोचवतं. जेव्हा मनात विचार येतो की मी प्रयत्न केले पण काहीच होत नाही, तेव्हा थांबणं नाही तर थोडा वेळ स्वतःकडे शांतपणे पाहणं गरजेचं असतं. जे होत नाही ते तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला अधिक मोठं काही देण्यासाठी असतं. कधी कधी देव आपल्या वाट्यावर काटे ठेवतो, कारण त्याला माहीत असतं की आपण फुलांमध्ये अडकून राहू आणि आपलं खरं ध्येय विसरून जाऊ. म्हणूनच काही गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या योग्य वेळेला योग्य स्वरूपात मिळतात. स्वप्न ही फक्त डोळ्यांत नाही असतात, ती आत्म्यात असतात. त्यांची ठिणगी जर एकदा हृदयात पडली तर ती कधीही विझत नाही. कितीही वेळ गेला, संकटं आली तरी ती हळूहळू पेटत राहते. आणि एक दिवस अशी वेळ येते जेव्हा सगळं विश्व तुझ्या त्या अग्नीत उजळून निघतं. म्हणूनच स्वतःच्या स्वप्नांवर संशय नको, ती जपणं हीच तर तुझी ओळख आहे. स्वामी समजावतात की संपूर्ण जग कधी कधी तुला थांबायला लावेल, पण तुझं अंतर्मन जर म्हणत असेल की थोडं अजून वाट पहा, तर त्या शांत आवाजाकडे लक्ष दे. कारण खरं मार्गदर्शन कधीही गोंगाटात मिळत नाही, ते मौनात उमगतं. आणि एकदा जर तू त्या मौनात स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधलास तर तुला कळेल तू एकटाच नाहीस, संपूर्ण सृष्टी तुझ्या सोबत चालती आहे. काही लोक तुला ओळखणार नाहीत, काही तुला कमी समजतील आणि काही तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण तू त्यांच्यावर लक्ष न देता फक्त पुढे पहा. कारण जेव्हा तुझं यश त्या सर्वांपुढे उभं राहतं तेव्हा उत्तरं देण्याची गरजच उरत नाही. फक्त शांत राहा, कारण शांतीत असते सर्वात मोठी ताकद. आणि ही शांती हीच स्वामींची देणगी आहे. आज जेव्हा वेळ येईल तेव्हा तू मागे वळून पाहशील आणि हसशील, कारण तुला कळेल की जेव्हाही तुझं मन खचत होतं तेव्हा एका अदृश्य शक्तीने तुला हात धरून उभं ठेवलं होतं. त्या क्षणी तुझ्या कर्तृत्वाचा पाया रचला जात होता. स्वामी सांगतात की देव कधीच थेट मदत करत नाही, तो आपली शक्ती जागृत करतो. आणि एकदा ती शक्ती जागी झाली की कुठलाही पर्वत लहान वाटतो. ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतोस त्या क्षणापासून तुझं जग बदलायला लागतं. कारण देवाची कृपा ही त्या आत्म्यावर होते जो अडचणींमध्येही विश्वास गमावत नाही. स्वप्नांना साधणं हे फक्त यशाचा चिन्ह नाही, ते तुझ्या आत्म्याच्या प्रवासाचा एक पवित्र टप्पा आहे. आणि आज तो टप्पा जवळ आला आहे. कितीही वेळ गेली, कितीही दारं बंद झाली, कितीही लोक नकार देत राहिले, तरी एक दार असं उघडतं जे सगळ्या अडथळ्यांवर मात करतं. आणि हे दार उघडण्यासाठी तुला कुठल्याच किल्लीची गरज नाही, कारण ती किल्ली तुझ्या श्रद्धेतच लपलेली असते. स्वामींचा आशीर्वाद त्याच वेळेला कार्यरत होतो जेव्हा आपण आंतरिक सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. कधी कधी वाटतं की आपण हरत चाललो आहोत, पण खरं तर देव आपल्या पाठीवरून हात फिरवत असतो. आणि तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यातून अशी ऊर्जा निर्माण होते की जी पर्वत हलवू शकते. हीच वेळ आहे जिथे तुझं मन शक्य नाही पासून शक्य आहे कडे झुकायला हवं. आता जे घडतंय ते तुझं जुना संघर्ष मिटवण्यासाठी नव्हे, तर नवीन प्रकाश उगमण्यासाठी आहे. काळजी कर, पण त्या काळजीत हरवून जाऊ नकोस. डोळ्यांतून अश्रू येतील, पण त्याच डोळ्यात उद्याचा आनंदही साठलेला आहे. कारण स्वामी सांगतात, प्रत्येक अश्रू एक संकल्प असतो आणि प्रत्येक संकल्पात असतो आशीर्वादांचा उदय.
सगळ्यांनी तुला दुर्लक्ष केलं हे तुझं दुर्भाग्य नाही, ते तुझं शक्तीकरण आहे. कारण जेव्हा सर्वजण निघून जातात तेव्हाच स्वतःला भेटता येतं. आणि स्वतःला एकदा ओळखलं की संपूर्ण जग नव्याने दिसायला लागतं. हेच आहे आजचं सत्य, की तुझं स्वप्न आता थांबणार नाही, ते मूर्तरूप घेणारच. ही वेळ फक्त संधींची नाही, ही वेळ आहे स्वतःच्या अंतरात्म्याशी पुन्हा नातं जोडण्याची. कारण बाहेरची शांती ही आतल्या विश्वासावर अवलंबून असते. आणि जर तू आज ह्या विश्वासाच्या वाटेवर पाऊल टाकलंस तर त्या प्रत्येक पावलात तुझं भाग्य जागं होत आहे. जेव्हा मन सतत एकाच विचारात गुरफटतं, माझं कधी होणार, तेव्हा त्या विचाराचा भार आपली ऊर्जा शोषून घेतो. पण ज्यावेळी आपण हाच विचार माझं होणारच असं ठरवतो, तेव्हा एक अदृश्य दरवाजा उघडतो. त्या दरवाजाआड असतो एक नवीन आयुष्य. तेच आयुष्य जे तू मनात अनेक वेळा रंगवलं होतंस. सततचे अपयश हे काही काळाच्या संयोगामुळे घडतं, पण त्यांचं उत्तर असतं नेहमी एका होणारच्या श्रद्धेत. आणि हीच श्रद्धा जी आज तुझ्या काळजात उसळून येते, ती भविष्याचं सत्य बनवू शकते. तू जर मनाशी ठरवलंस की माझं वेळ आलंय, तर संपूर्ण विश्व त्या ठरावाला दिशा देतं. आता जे काही घडणार आहे ते इतकं अनपेक्षित आणि अद्भुत असणार आहे की तुझा विश्वास देखील आश्चर्यचकित होईल. कारण जिथे तू थांबलास, जिथे वाट पाहिली, जिथे नकार आले, तिथेच देवाने होय असं मोठ्याने लिहिलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्यासाठी काम करायला लागते. ही केवळ एक आध्यात्मिक वाक्य नाही, तर एक सार्वत्रिक सत्य आहे. विश्वास हा दृष्टीला नव्हे तर अंतर्दृष्टीला दृढ करतो. जेव्हा संकटांची गर्दी वाढते तेव्हा ती तुझ्या सामर्थ्याची परीक्षा नसते, ती तुझ्या श्रद्धेची परीक्षा असते. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, ती एक अशी ऊर्जा आहे जी कुठलाही अंधार फोडून टाकू शकते. प्रत्येक क्षण तुझं भविष्य घडवतोय. तुझ्या आत एक अविजय्य योद्धा जागा झालाय, जो थकलाय पण हार मानलेला नाही, जो अश्रूंनी भिजलेला असला तरी अजूनही ज्याच्या डोळ्यात जिंकण्याची आग आहे, जो पडला असला तरी उठायला तयार आहे. तू याचसाठी जन्म घेतलास, संघर्षासाठी, यशासाठी आणि एका अशा आयुष्याच्या निर्मितीसाठी जे तुला अभिमानानं जगता येईल. स्वामी समर्थांची कृपा हेच तुझं कवच आहे आणि तुझी निष्ठा हेच तुझं अस्त्र. आता प्रश्न हा नाही की जग तुला काय म्हणतं, प्रश्न हा आहे की तू स्वतःला काय म्हणतोस. एकदा स्वतःचा खरा आवाज ओळखलास की मग जगाचा आवाज नकळत शांत होतो. ही वेळ आहे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची. ही वेळ आहे आयुष्याच्या प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या क्षणाला शक्य करून दाखवण्याची. ही वेळ आहे एक नवीन आरंभ घडवण्याची. कारण शेवटी आयुष्य हे देवाने लिहिलेलं एक अद्भुत श्लोक आहे.